नमस्कार. मी प्राध्यापक पद्मजा पुनसे, निंगोट. माझे पद्मजा स्पीक्स या नावाचे यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर मोटिवेशनल स्पीच, दिनविशेष माहिती, विद्यार्थ्यांसाठी स्पिरिच्युअल व्हिडिओज, ज्येष्ठांसाठी माहिती आणि तरुणांसाठी काही खास टिप्स देण्यात येतात. तर आपल्याला हे व्हिडिओ आवडल्यास आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे की डोकं शांत कसं ठेवायचं, डोक्यातील मानसिक ताण कसा घालवायचा आणि यासाठी काही जापानीज पद्धती आहे. तर त्या कोणत्या आहेत ते बघूया. आपल्याकडे काय आहे की एखादी व्यक्ती रिटायर्ड झाली, सेवानिवृत्त झाली की 60 वर्षाच्या नंतर आता याच्याकडून काही विशेष कामं होणार नाही, ही आता इनॅक्टिव्ह होत जाणार, अशी एक आयडिओलॉजीच आपण या वयाची ही तयार केलेली आहे. पण जपानमध्ये बघा, त्या लोकांचं आयुष्यमान हे 110 किंवा 120 वर्षापर्यंत असतं. 100 तर तेथील एका विशिष्ट बेटावरील लोक आहेत, ते 100च्या पारच गेलेले आहेत. यावर माझा एक इकिगाई नावाचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये मी ती माहिती दिलेली आहे. तर आपण आता त्यांची लाईफस्टाईल जर थोडी थोडी अंमलात आणली तर आपलं डोकं शांत राहील, आणि डोकं शांत राहिलं की मग आपले कामं हे व्यवस्थित होतील. तर पहिली जापानी पद्धती आहे शिनरीन योकू. याचा अर्थ होतो फॉरेस्ट बाथिंग. शिनरीन या शब्दाचा अर्थ फॉरेस्ट म्हणजे जंगल, आणि योकू म्हणजे बाथिंग, स्नान करणे, जंगलात स्नान करणे. आता तुम्ही म्हणाल की जंगलात कसं स्नान करायचं? तर जंगलात स्नान करायचं याचा अर्थ हा आहे की एखाद्या तुम्ही गार्डनमध्ये, बगीच्यामध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये किंवा तुमचं फार्म हाऊस असेल, इथे गेलात किंवा तुमच्या बाजूला कुठे असं जंगल असेल, तर काय करायचं की तिथे तुम्ही सकाळी अर्धा तास 30 मिनिट जायचं, तिथे फिरायचं. आणि शक्यतोवर जर तुम्ही अनवाणी पायाने फिरलात तर खूपच चांगलं, 10 मिनिट तरी. पण शक्य नसेल तर तुम्ही चप्पल, शूज, सँडेल जे आपलं नेहमीचं आहे चालणं, त्याप्रमाणे तिथे चालायचं. चालत असताना हळूहळू चालायचं, झाडांना शक्यतोवर हात लावत चालायचं. तेथील पक्ष्यांचा किलबिलाट किंवा जो आवाज तुम्हाला ऐकायला येतो झाडांचा, तो आपण ऐकायचा. प्रकृतीनुसार काय असतं की झाडांमधून एक विशिष्ट प्रकारचा सुगंध आणि एक विशिष्ट प्रकारचं तेल हे प्रकृतीनुसार झाडं हे वातावरणामध्ये सोडत असतात. आणि आपण तिथून चालत असताना काय होणार की आपल्या श्वासाच्या द्वारे हा सुगंध आणि हे विशिष्ट प्रकारचं तेल आपल्या शरीरामध्ये जाते, आणि त्यामुळे आपला मानसिक ताण हा कमी होतो, आणि त्यामुळे मग आपलं डोकं हे शांत राहतं. दुसरी पद्धती आहे झाझेन. याचा अर्थ आहे सिटिंग मेडिटेशन, म्हणजे ध्यान करणे. आता ध्यान आपल्याकडे आपण बरेच लोक करतात. ध्यान करताना तुम्ही सुखासनामध्ये बसले तरीही चालेल, पद्मासनामध्ये बसलात तर फारच उत्तम. तर ध्यान करताना एका विशिष्ट ठिकाणी तुम्ही बसा, शांत ठिकाणी बसा शक्यतोवर, आणि डोळे बंद करून घ्या. पाठीचा कणा हा ताठ ठेवा आणि डोळे मिटून 30 मिनिटं तुम्ही तिथे बसून राहा. त्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला बाहेरचा आवाज तर ऐकायला येणारच आहे, तो आपण काहीच नाही करू शकत, तर त्या आवाजाकडे आपलं लक्ष गेलं तरीही चालेल. तुमच्या मनात विचार येणारच आहे, ते बंद होणार नाही, तेही येऊ द्यायचे. पण तरीही आपण काय करायचं की 30 मिनिटं डोळे बंद करून ध्यान करायचं, सिटिंग मेडिटेशन करायचं. यामुळे काय होतं की तुमचं मन हे एकाग्र होतं, आणि तुमचं जे लक्ष विचलित झालेलं असतं ते लक्ष तुमचं स्थिर होतं, आणि मग तुमचा तणाव हा कमी होतो. तिसरी पद्धती आहे त्यांची किनसुगी. यामध्ये 2 शब्द आहेत. किन म्हणजे सोनं आणि सुगी म्हणजे
जोडणे. किनसुगी याचा अर्थ आहे एम्ब्रेसिंग, म्हणजे तुटलेली भांडी जोडणे. आता तुम्ही म्हणाल की भांड्याचा आणि शरीराचा काय संबंध आहे? तर जपानमध्ये काय करतात की तुटलेली जी भांडी असतात किंवा चिनी मातीची जी भांडी असतात ती सोन्याने किंवा चांदीने जोडतात. त्यामुळे काय होते की त्या भांड्याला एक चकाकी येते, एक झळाळी येते आणि त्याची किंमतसुद्धा वाढते. तर आपण काय करतो की आपल्या लाईफमध्ये जर तुमचं मन कुठे तुटलेलं असेल, तुमच्या मनावर आघात झाला असेल आणि तुमचं मन हे अपूर्णावस्थेकडे गेलेलं असेल, तर अशा वेळेस काय करायचं की अपूर्णावस्थेमधून पूर्णावस्थेमध्ये यायचं आणि जे तुम्हाला अपयश आलेलं आहे त्या अपयशामधून स्वतःला सावरून लवचिक बनायचं. बघा, तुम्ही मनाने लवचिक बनलात तर तुमचं मन हे कुठेही तुम्ही जोडू शकता. जर तुम्ही मनाने ताठर असाल, हेकेखोरपणा तुमच्यामध्ये भरलेला असेल, तर तुमचं मन हे तुटत राहणार. म्हणून तुम्ही अपयशातून सावरून मनाने लवचिक बना. लवचिक बनल्यामुळे तुमचं मन हे चांगल्या गोष्टीकडे जोडलं जातं आणि मग त्यामुळे तुमचा मानसिक ताण हा कमी होतो आणि मग डोकं हे शांत राहतं. त्यासाठी तुम्ही हलकं भोजन घ्या, सात्विक जेवण घ्या, हलका नाश्ता करा, जेवढा तुम्हाला झेपत असेल तशा प्रकारेच तुम्ही करा. तर त्यामुळे सुद्धा त्याचा तुम्हाला फायदा होतो. चौथी पद्धती आहे शुकन. त्याला म्हणतात डिक्लटरिंग, म्हणजे अनावश्यक गोष्टी काढून टाकणे. आता बघा, बरेच वेळा काय असतं की आपल्या जीवनामध्ये अशा काही दुःखद घटना घडलेल्या असतात किंवा बरेच वेळा कधी तुमचा अपमान झालेला आहे, तुम्हाला मनस्ताप झालेला आहे, तुम्हाला कोणी बोललेलं आहे, तर हे तुमच्या मनाला खूप लागलेलं आहे आणि ते तुमच्या डोक्यामध्ये पक्क बसलेलं आहे, ते निघत नाही. तर हे तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. मग यासाठी काय करायचं की आपल्या दिवसाची सुरुवात ही एक विशिष्ट वेळेवर सुरू करायची, आपल्या दिवसाची सुरुवात. त्यामुळे काय होईल की तुमच्या शरीरामध्ये एनर्जी, ऊर्जा ही दिवसभरासाठी संचारून राहते. आणि या पद्धतीमध्ये एक सांगितलेलं आहे की मी टाईम म्हणजे आयुष्यातील काही क्षण हे स्वतःसाठी राखून ठेवायचे. आणि मग आपल्यावर जे असे अनावश्यक विचार आहे, जसं बघा आपण ऑफिसमध्ये काय असतं की अनावश्यक काही कागद झाले, अनावश्यक फाईल असेल ज्या कामाच्या नाही आहेत त्या आपण काढून टाकतो. घरीसुद्धा आपण कपाट आवरतो, अनावश्यक वस्तू, कपडे वगैरे हे आपण काढून टाकतो. आता बघा, साधं उदाहरण मी तुम्हाला सांगते की आपण बाहेर फिरायला गेलो आणि काहीतरी घेत असतो, मग पर्समध्ये आपण ते कोंबत असतो. पर्समध्ये कोंबणं आपलं सुरूच असतं. त्या पर्सची कधीकधी चेनही लागत नाही आणि घरी आल्यानंतर आपण बघतो की बरंचसं हे अनावश्यक होतं, ते आपण काढून टाकतो. नंतर त्याची चेन ही इझिली लागते, ती पर्स हलकी होते. तर तसंच आपलं मनसुद्धा हे असं काढून टाकले अनावश्यक विचार तर आपलं मनसुद्धा हे हलकं होतं. आपल्या मनालासुद्धा एक प्रकारची अशी स्पेस मिळते आणि मग नवीन विचार त्या मनामध्ये जर आपण टाकले, येतातच मग नवीन विचार आपल्या मनामध्ये आपोआप येतात आणि मग आपण पुढचं कार्य करू शकतो. त्यामुळे आपलं डोकं हे मग शांत राहतं. आणि पाचवी पद्धत आहे पोमोडोरो. याचा अर्थ आहे टाईम मॅनेजमेंट, म्हणजे वेळेचं नियोजन. तर बरेच वेळा आपल्याला खूप वेळा काम करावं लागतं. तर या जपानी पद्धतीमध्ये काय सांगितलेलं आहे की 25 मिनिटं तुम्ही काम करा आणि 5 मिनिटांची विश्रांती घ्या. ही जी पद्धत आहे ही विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना परीक्षेची तयारी करायची आहे, ज्यांना कुठे प्रेझेंटेशन द्यायचं आहे, त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची आहे. दीर्घकाळ आपण काम करत असतो, पण मग काय करायचं की 25 मिनिट तुम्ही एकाग्रतेने अगदी लक्ष देऊन 25 मिनिट तुम्ही काम करा. नंतर 5 मिनिट विश्रांती अवश्य घ्या. त्यासाठी बरेच वेळा टायमरही तुम्ही लावू शकता किंवा अलार्मसुद्धा तुम्ही लावू शकता. त्यामुळे हे असं तुम्ही सायकल चालू ठेवायची, 25 मिनिट वर्क अँड देन 5 मिनिट्स रेस्ट.
असं जर केलं तर तुम्ही दीर्घकाळ काम करून तुम्हाला थकवा येणार नाही, ताण जाणवणार नाही. तर अशा ह्या ज्या जापानी पद्धती आहे आणि हे खरंच आहे. मी सांगते ना की आपण जे म्हणतो नॅचरल एअर वगैरे, माझं फार्म हाऊस आहे, आम्ही तिथे सॅटर्डे संडेला जातो. तर संडेला सांगते मी मॉर्निंगला इतकं फ्रेश वाटतं तिथे, तिथली एअर, तिथला पक्ष्यांचा आवाज, ते पोपटांचे थवे उडणारे वगैरे, आणि त्यामुळे आपलं मन असे अगदी आनंदी होऊन जातं. म्हणून तुमच्या घराजवळच कुठे असेल तर तुम्ही या सान्निध्यामध्ये निसर्गाच्या राहून तुम्ही त्याचा आस्वाद हा घेऊ शकता. तर ह्या ज्या जापानीच्या 5 पद्धती आहेत, पहिली आहे शिनरी न योकू म्हणजेच फॉरेस्ट बाथिंग, दुसरी आहे झाझेन म्हणजे सिटिंग मेडिटेशन, तिसरी आहे किनसुगी म्हणजे त्याला आपण म्हणतो की एम्ब्रेसिंग म्हणजे जोडलेलं तुटलेलं जोडणे, चौथी आहे शुकन डिक्लटरिंग अतिविचार काढून टाका, आणि 5वी आहे पोमोडोरो टाईम मॅनेजमेंट वेळेचं नियोजन. हे काय आपल्याला नवीन नाही आहे, पण बघा तुम्ही हे जर आपण करून बघितलं तर आपल्याला त्याचा फरक जाणवेल. आणि बरेच वेळा आपण म्हणतो की मेडिटेशन करतो, तर मेडिटेशन करत असताना मेडिटेशन झाल्यानंतर काही तासानंतर तुम्ही म्हणजे मेंटल डिटॉक्ससुद्धा करायला पाहिजे. म्हणजे तुमच्या मनात जे दिवसभराचं साचलेलं असतं, जसं आपण म्हटलेलं आहे की हे काढून टाका वगैरे, तर ते साचलेलं आपण असं 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं शांत बसून आज काय काय झालेलं आहे, वाईट घटना त्या सगळ्या काढून टाकायच्या, काही निगेटिव्ह विचार असेल ते काढून टाकायचे. त्यामुळे मग आपल्याला अशी स्पेस निर्माण होते, आणि मग अशी स्पेस आपल्या मनामध्ये निर्माण झाली, आपल्या डोक्यामध्ये निर्माण झाली की मग आपण अधिक जोमाने कार्य करू शकतो. आणि बघा, आपलं जर डोकं शांत असेल तर आपले कामं हे व्यवस्थित होतात. आपले कामं व्यवस्थित झाले तर मग आपल्याला उत्साह वाटतो, आनंद वाटतो, आणि आपला दिवस हा चांगला जातो, आणि आपल्याला झोपसुद्धाही चांगली लागते. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.